नमस्कार मित्रांनो, एकात्मिक आदिवासी विकास विभागामध्ये 602 जागांसाठी भरती निघालेली आहे। यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, गृहपाल व इतर पदांचा समावेश आहे। आज आपण पाहणार आहोत या पदांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे। स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच व्हिडिओज आपल्याला मिळतील। चला तर पाहूयात ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण या वेबसाईटवरती येऊ शकता। इथे आल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला उमेदवाराचे फर्स्ट नेम टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेममध्ये आपल्याला तेच नाव परत एकदा टाकून घ्यायचे आहे। मिडल नेम म्हणजेच उमेदवाराचे वडिलांचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि खाली आपल्याला उमेदवाराचे वडिलांचे नाव परत एकदा टाकून घ्यायचे आहे। लास्ट नेममध्ये आपल्याला उमेदवाराचे आडनाव टाकून घ्यायचे आहे आणि कन्फर्म लास्ट नेममध्ये आडनाव परत एकदा टाकून घ्यायचे आहे। ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचे नाव इथे दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच मोबाईल नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे। जर उमेदवाराजवळ अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे, जर नसेल तर हे सोडून द्यायचं आहे। ही फील्ड मॅन्डेटरी नाही आहे। त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर कन्फर्म ईमेल ID मध्ये तोच ईमेल ID परत एकदा टाकून घ्यायचा आहे। आपण भरलेली माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे। जर भरलेली माहिती बरोबर असेल तर आपल्याला हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे आणि इथे आपल्याला उमेदवाराचा यूजर ID आणि पासवर्डसुद्धा दिसणार आहे। हे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे। त्यासाठी चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे, पासपोर्ट साईज फोटोची साईज जी आहे ती 20 KB ते 50 KBच्या आत असणे आवश्यक आहे। फोटो इथे अपलोड झाल्यानंतर आय कन्फर्म या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करायचं आहे। तसेच आपल्याला उमेदवाराची सिग्नेचर इथे अपलोड करून घ्यायची आहे। त्यासाठी चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि उमेदवाराची स्कॅन केलेली सिग्नेचर आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे। उमेदवाराची सिग्नेचर इथे अपलोड झाल्यानंतर आय कन्फर्म या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला उमेदवाराची बेसिक डिटेल्स भरून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला उमेदवाराचे क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज डिटेल्स भरून घ्यायचे आहे। तर सर्वात अगोदर आपण इथे बेसिक डिटेल्स भरून घेऊयात। यामध्ये आपल्याला आपण कोणत्या डिव्हिजनसाठी अप्लाय करणार आहोत ते डिव्हिजन आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला कोणत्या पोस्टसाठी उमेदवार हा अर्ज करणार आहे ती पोस्ट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। पोस्ट निवड केल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे। SC, ST, VGA, NTB, NTC, NTD, SBC, EWS, ओपन, OBC यापैकी जी कॅटेगरी उमेदवाराची असेल ती आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायची आहे। कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला उमेदवार कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहे ती कॅटेगरी आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायची आहे। जर उमेदवार हा 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असेल तर आपल्याला ते यस या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला अपंगत्वाचा प्रकार इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। A, B यापैकी जो प्रकार असेल तो आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अपंगाचा प्रकार आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जाहिरात पाहण्यासाठी जाहिरातीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण या भरतीसाठीची जाहिरात पाहू शकतो। त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला इथे ही कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर टाईप ऑफ डिझॅबिलिटी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। जर उमेदवाराला ट्राईबची आवश्यकता असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे। त्यासाठी खाली आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे। जर उमेदवाराचा लिहिण्याचा हात अफेक्टेड झाला असेल तर आपल्याला इथे यस घ्यायचा आहे आणि त्यासाठी जर उमेदवाराला अधिकचा वेळ पाहिजे असेल तर आपल्याला ते यस करून घ्यायचा आहे। जर अधिकचा वेळ पाहिजे नसल्यास आपण येथे नो करू शकतो। जर उमेदवाराला स्क्राईबची आवश्यकता असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे आणि जर उमेदवार स्वतः पेपर लिहिणार असेल तर इथे नो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जर उमेदवार हा अपंग नसेल तर आपल्याला इथे नो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर उमेदवार ही महिला असेल आणि महिला आरक्षणामधून हा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला नॉन क्रिमिलेअर बद्दल माहिती विचारली गेली आहे।
जर उमेदवाराजवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि त्या प्रमाणपत्राचा क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली जर उमेदवाराजवळ कास्ट प्रमाणपत्र असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि कास्ट प्रमाणपत्राचा क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि कास्ट व्हॅलिडिटीचा जो क्रमांक असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपल्याला इथे नो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे आणि त्याने केलेल्या सर्व्हिसबद्दल आपल्याला इथे माहिती द्यायची आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर उमेदवार हा स्पोर्ट्स रिझर्वेशनमधून फॉर्म भरणार असेल, म्हणजेच उमेदवार हा खेळाडू असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा प्रकल्पग्रस्त असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा भूकंपग्रस्त असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा अनाथ असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल खाली येथे माहिती भरायची आहे. जर उमेदवार हा अनाथ नसेल तर आपल्याला ते नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे आणि डोमिसाईल सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती राहणाऱ्या 885 गावापैकी एका गावामधील रहिवासी असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराजवळ आधार कार्ड असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि उमेदवाराचा आधार क्रमांक जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ आधार कार्ड नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवार हा पार्ट टाइम गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटीमधून असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचा रिलिजन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लिम यापैकी जे रिलिजन उमेदवाराचे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी येथे ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर खाली आपल्याला इथे परीक्षा सेंटर निवडून घ्यायचं आहे. उमेदवार कोणत्या एक्झाम सेंटरवरती परीक्षा देणार आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराची डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मेल, फिमेल यापैकी जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराला जुळा भाऊ किंवा बहीण असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि त्याचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराला जुळा भाऊ किंवा बहीण असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि त्याचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचे मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचे आहे. मॅरिड, अनमॅरिड, विडोवर, डायव्हर्स, ज्युडिशियली सेपरेटेड यापैकी जे असेल ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचे वडिलांचे नाव टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उमेदवाराच्या आईचे नाव टाकून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचे ॲड्रेस विचारले गेले आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराचे ॲड्रेस टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा कोणता आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि स्टेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला हा चेकबॉक्स टिक करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपण वर भरलेला ॲड्रेस जो आहे तो खाली कॉपी होऊन जाईल. जर उमेदवाराचा परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर खाली आपल्याला उमेदवाराचा परमनंट ॲड्रेस भरून घ्यायचा आहे. ही पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती पूर्ण बरोबर असेल तर व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज इथे येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराची शैक्षणिक माहिती भरून घ्यायची आहे. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे उमेदवाराची 10वीची माहिती भरून घ्यायची आहे. उमेदवाराचे शैक्षणिक बोर्ड कोणते होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तसेच उमेदवार 10वीमध्ये कधी पासआउट झालेला आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर 10वीमध्ये उमेदवाराला किती पर्सेंटेज मार्क्स मिळालेले आहेत ते पर्सेंटेज आपल्याला इथे तर टाकून घ्यायचे आहे आणि ग्रेड म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे डिव्हिजन असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला 12वीबद्दल माहिती द्यायची आहे. उमेदवार 12वीमध्ये कोणत्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीमध्ये होता त्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर डिग्री किंवा स्ट्रीम जी आहे ती आपल्याला इथे ऑदर्स सिलेक्ट करून ती येथे टाकून घ्यायची आहे. जसे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी जी असेल ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर उमेदवार 12वी कधी पास झालेला आहे
ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर 12वीमध्ये उमेदवाराला किती पर्सेंटेज मार्क्स मिळालेले आहेत आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. पर्सेंटेज टाकल्यानंतर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास किंवा पास क्लास जे क्लास उमेदवाराला मिळालेले असेल ते आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराचा डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमाबद्दल माहिती आपल्याला ते भरून घ्यायची आहे. तसेच जर उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली जर उमेदवाराला कामाचा अनुभव असेल त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जसे की उमेदवाराच्या एम्प्लॉयरचे नाव म्हणजेच मालकाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवार हा तिथे कोणत्या पदावर कार्यरत होता त्या पदाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवार कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तिथे कामाला होता ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर उमेदवाराचे काम तिथे काय होते त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तसेच काम सोडून देण्यासाठी काय कारण होते ते कारण आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. शेवटी उमेदवार तेथे किती दिवस कामाला होता तसेच उमेदवाराला एकूण कामाचा अनुभव किती आहे ते आपल्याला ते भरून घ्यायचं आहे. जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त ठिकाणी काम केलेले असेल तर ॲड मोअर या बटनावरती क्लिक करून आपण आणखी एक रो येथे ॲड करू शकतो आणि त्यामध्ये माहिती भरून घेऊ शकतो. ही माहिती झाल्यानंतर खाली आपल्याला लँग्वेजबद्दल माहिती विचारली गेली आहे. उमेदवाराला कोणकोणती भाषा ही लिहिता, बोलता आणि वाचता येते त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जसे की मराठी, हिंदी, इंग्लिश जी लँग्वेज उमेदवाराला येत असेल ती लँग्वेज आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि समोर दिलेल्या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराला ती भाषा लिहिता, बोलता आणि वाचता येत असेल तर तिन्ही चेकबॉक्स आपल्याला इथे टिक करून घ्यायचे आहेत. हे चेकबॉक्सेस टिक झाल्यानंतर आणि सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण भरलेली माहिती पूर्ण आपल्याला इथे दिसणार आहे. ही माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर आपण भरलेली माहिती पूर्ण बरोबर असेल तर आय ॲग्री या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक केल्यानंतर आपल्याला कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशनसाठी हा पॉपअप मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. परत एकदा ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराचा डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा तसेच हँड रिटन डिक्लेरेशन इथे अपलोड करून घ्यायचा आहे. त्यासाठी उमेदवाराचा डाव्या हाताचा अंगठा आपल्याला एका व्हाईट पेजवरती उमटवून घ्यायचा आहे आणि तो स्कॅन करून येथे अपलोड करून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला उमेदवाराकडून एक हँड रिटन डिक्लेरेशन इथे लिहून घ्यायचं आहे आणि तो इथे स्कॅन करून अपलोड करून घ्यायचा आहे. दोन्ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर हा सिक्युरिटी कॅप्चा आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर कन्फर्मेशनसाठी मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट पेज हे ओपन होणार आहे. इथे आपल्याला किती पेमेंट करायची आहे ती अमाऊंट इथे दिसणार आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण ओके या बटनावरती क्लिक करू तर आपल्यासमोर हे पेमेंट पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR किंवा UPI यापैकी कोणत्याही प्रकारे पेमेंट करू शकतो. मी येथे QR सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर आपल्याला मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला प्रोसीड विथ पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड विथ पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा QR कोड ओपन होणार आहे. हा QR कोड आपल्याला गुगल पे किंवा फोनपे यापैकी कोणत्याही प्रकारे स्कॅन करून घ्यायचा आहे आणि ही पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे आणि आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की आदिवासी विकास विभागामध्ये निघालेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच अशाच व्हिडिओज आपल्याला भेटत राहतील. धन्यवाद.